नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याविषयी अजून एक अपडेट द्यायची होती. खरीप हंगाम 2024चा जो पीक विमा वाटप चालू होणार आहे, तो 4 स्टिगर्सनुसार होणार आहे. आता यामध्ये स्टिगर्स काय भानगड आहे, हे सर्वांनाच पडलेला प्रश्न असेल. आता अगोदर पीक विमा मंजूर झाला की प्रत्येकाच्या खात्यावर पडत होता. तो कितीने पडत होता ते सर्वांना सामावून घेऊन सरसकट सर्वांना पीक विमा ते देत होते. परंतु आता ही स्टिगर्स लावल्यामुळं आता शेतकऱ्याचं याच्यामध्ये प्रचंड नुकसान होणार आहे. आता हे स्टिगर्स कोणचे आहेत की नंबर 1 स्थानिक नैसर्गिक आपत्तीने झालेलं नुकसान, प्रतिकूल परिस्थितीत झालेलं नुकसान, काढणी पश्चात झालेलं नुकसान व पीक कापणी प्रयोगात तो जो रिपोर्ट येतो त्या रिपोर्टातून जो त्या आणीवारीच्या आधारित मिळणारी पीक विम्याची रक्कम. या म्हणजे आता त्यांनी काय केलेत, अगोदर सुरुवातीला नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान म्हणून अग्रिमची रक्कम सर्व शेतकऱ्यांना अगोदर देत होते. परत स्थानिक आपत्तीचं नुकसान, स्थानिक आपत्तीचं म्हणजे आपण एखादा जर मोठा पाऊस पडला, गारपीट झाली किंवा पूर आला, जो पिकाचं नुकसान होत होतं, त्या पिकाच्या नुकसान झाल्यानंतर आपण क्लेम दाखल करत होतो मित्रांनो, आणि ती क्लेम दाखल केल्यानंतर क्लेमची रक्कम आपल्याला वाढ मिळत होती. इथं झालंय कसं, आता ते प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी स्टिगर्स लावलेत त्यांनी. आता धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्हा हे दोनच असे जिल्हे आहेत की नैसर्गिक आपत्तीतून नुकसान म्हणून इतकंच त्यांना सध्या तरी आता उद्याचा येणारा पीक विमा असा जाहीर झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमधून झालेलं नुकसान म्हणजे नेमकं काय की आपण जो अग्रिम पीक विमा जी घेतो 25% नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान, हे सर्वांना स्टिगर्स आहेत, कंपल्सरी प्रत्येक जिल्ह्याला आहेत. धाराशिव आणि बीडसाठी त्यांनी फक्त नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान याबाबतच त्या अग्रिमची रक्कम द्यालेत. परंतु धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांनी जी क्लेम केलेत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, त्याची रक्कमेविषयी त्यांनी काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळे ही स्टिगर भानगड तुम्ही चालू केली. तुम्ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याला द्यायची म्हणले की तुमच्याजवळ चिजुरीत खडखडाट दाखवता. आता आम्ही भरलेल्या पीक विम्याची पण रक्कम द्यायला तुम्ही आता स्टिगर्स लावता, हे चुकीचं आहे. आता आपल्या स्टिगरची माहिती घेऊ द्या. नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान म्हणजे अग्रिम आपल्याला तो मिळेल, तो विषय नाही. 25% हेक्टरी 4-5 हजार रुपये प्रमाणे तो मिळेल. प्रतिकूल परिस्थितीत जो क्लेम व दुसरा स्टिगर झाला स्थानिक आपत्तीतून झालेलं नुकसान. स्थानिक आपत्तीतून झालेलं नुकसान म्हणजे आपण पीक खराब असताना, पाऊस पडल्यानंतर पाण्यात गेला असताना आपण क्लेम करतो आणि त्या क्लेमची रक्कम आपल्याला चांगली मिळते की आमचं नुकसान झाले, सर्वे करा आणि सर्वे करून आम्हाला योग्य ती पीक विम्याची रक्कम द्या. हा एक स्टिगर्स आहे. तिसरा स्टिगर्स आहे काढणी पश्चात झालेलं नुकसान. काढणी पश्चात झालेलं नुकसान म्हणजे आपलं पीक कापणी झाल्यानंतर पीक कापलं जातं, वावरावर आपण ठेवतो सोयाबीनसारखी पिकं, आणि त्या दिवशी संध्याकाळी मोठा पाऊस येतो आणि मोठा पाऊस आल्यानंतर ते पीक भिजतं आणि ते भिजल्यानंतर ते मोठं नुकसान होतं. आणि नैसर्गिक आपत्ती व स्थानिक आपत्ती यापेक्षा पीक कापणी झाल्यानंतर आपण जो क्लेम करतो की पीक कापणी झाल्यानंतर त्याला जास्त रक्कम येते, कारण ते 100% पीक डॅमेज होतं. परंतु तोही क्लेम काही जिल्ह्यांना आहे आणि त्याचे पैसे पण ते देणार आहेत. आणि शेवटचा जो स्टिगर्स आहे की पीक कापणी प्रयोग आधारावर पीक विम्याची रक्कम. शेवटी तुम्ही बघा, पिकं काढल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये गावातील विमा कंपनीचा माणूस येतो, परत तलाठी असतो, गावचा सरपंच, ग्रामसेवक असतात, व त्यांनी काय करतात, सोयाबीनच्या एखाद्या प्लॉटवर जाऊन पीक कापणी प्रयोग करतात. आणि त्याच्यामध्ये जितकं नुकसान झालं आहे, समजा 10 किलोला 3 किलो नुकसान झालं आहे, तर त्या पद्धतीनं पीक विम्याची रक्कम ते ठरवितात. म्हणजे झालं आहे कसं, पाऊस पडून तुमचं सोयाबीन किती जरी वाटोळं झालेलं असलं, त्यांनी स्टिगर्स जर तुम्हाला पीक कापणी प्रायोगिक आधारावर जर विमा द्यायचा ठरला तर तुमचं बाकीच्या गोष्टी थांबल्या. हे असं व्हायला नको आहे.
कारण जो शेतकरी पीक विम्याचा क्लेम करतो त्याचं 100% नुकसान होतं आणि तुम्ही त्याला जर निधी पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जर दिला त्याला ते पैसे परवडणारच नाहीत. मग विमा कव्हरचा उपयोगच काय? तर अशा घटना घडू नये आता ह्या विम्यामध्ये त्या प्रकारे ते पैसे वाटप करणार आहेत. त्यामुळे भविष्यात तर घडू नये यासाठी लोकप्रतिनिधींनी बोलणं गरजेचं आहे आपापल्या तालुक्याच्या, की सरकारला असं जागृत करणं गरजेचं आहे की तुम्ही असं स्टिगर्स लावून पीक विमा देणं चुकीचं आहे. हां, नैसर्गिक आपत्तीतून नुकसान जर तुम्ही अग्रिम सुरुवातीला जर देत असाल, ती गोष्ट निराळ्या 25% द्या, राहिलेला 75% का असेल ते असेल तो नंतर शेवटच्या टप्प्यात द्या. परंतु तो जो बाकीचा येणार आहे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा क्लेम केलेला असेल, तर तो क्लेम केलेल्या आधारावर त्याला पैसे द्या. त्यानं स्थानिक आपत्तीतून जर नुकसानचं क्लेम केला असेल त्याला मध्यम स्वरूपाची रक्कम, काढणी पश्चात झालेल्या नुकसानाची जर रक्कम असेल तर त्याला शेवटच्या टप्प्यात 100% डॅमेज झालेलं असतं पीक त्याप्रमाणे त्याला जास्तीची रक्कम मिळणं गरजेचं आहे. तर असे स्टिगर्स लावून शासनाने उद्याच्या 2024चा विमा देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आता जितकी येईल तितकी रक्कम तर आता आपल्याला घ्यावं लागणार आहे. याच्यात काहीही बदल होणार नाही आता सध्या तर. परंतु भविष्यात पुढे तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये याचं नुकसान आपल्याला होऊ नये यासाठी सर्व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांनी याविषयी आवाज उठवणं गरजेचं आहे की ही बाबा पद्धत बंद करणं गरजेचं आहे आणि ही पद्धत बंद झाली पाहिजे. शेतकऱ्याच्या नुकसानाप्रमाणेच केलेल्या क्लेमच्या आधारावरच त्याला विम्याची रक्कम देण्यात यावी. तेव्हाच त्याचं 100% झालेलं नुकसान भरून निघणार आहे. हीच अपडेट द्यायची तर शेतकरी मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.